शिर्डी MIDCतील सावळीविहीर येथे निबे उद्योग समूहाच्या वतीने बॉम्ब सेल बनविणाऱ्या भारतातील दुसऱ्या उत्पादक कंपनीचा शुभारंभ काल नुकताच करण्यात आला। यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील व कंपनीचे चेअरमन गणेश निबे यांनी या कंपनी संदर्भात माहिती दिली आहे। साधारण 500 एकर जमीन आपण दिली MIDCला, तेवढी जमीन शिल्लक होती। त्याच्यामध्ये आता बहुतेक सगळ्याच MIDC प्लॉटचं वाटप झालेलं आहे। माझी अशी कल्पना आहे, धारणा आहे की 500,000 तरी तरुणांना या MIDCमध्ये रोजगार मिळेल। त्या दृष्टीने तिथं टाटा कंपनी आणि MIDC मिळून एक इनोव्हेशन सेंटर सुरू होतं आहे, ज्यामध्ये 250 कोटी रुपये खर्च करून लागणाऱ्या मनुष्यबळाकरता प्रोजेक्शन जे लागेल ते त्या सेंटरमध्ये सुरू होईल। त्या सगळ्या कंपनीची आमची चर्चा सुरू आहे की ज्या प्रकारचं मनुष्यबळ लागणार आहे त्या अगोदरच माहिती घेऊन मग आपण आपल्या संस्थेमध्ये ITIमध्ये पॉलिटेक्निकमध्ये अशा प्रकारचं प्रोजेक्शन आपल्या मुलांना देता येईल। त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे, दिली पाहिजे अशी जी आपली भूमिका आहे ती निश्चितपणे आपल्याला पूर्ण करते। शिर्डीचा आपण जर बघितलं तर जो काही ज्या पद्धतीने विकास झाला आहे, रेल्वे आली, विमान आलं आहे, रस्त्यांचं व्यवस्थित सगळं जाळं झालं, आता MIDC होत आहे, कुठेतरी जिल्ह्याकडे वाटचाल शिर्डीची जसं की जिल्ह्याचा आणि त्या वाटचालीचा खरं काही संबंध नाही। ते आता आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे वर्षाकाठी कोविड अगोदर 3 कोटी लोक यायचे। आता सिंहस्थ कुंभमेळावा आहे 27मध्ये, त्यासाठी प्रयागराजचा अनुभव जर लक्षात घेतला त्या ठिकाणी येणार प्रत्येक भाविक मग वाराणसीला गेला, तो अयोध्येला गेला। त्यामुळे स्वाभाविकपणे नाशिकमध्ये येणार प्रत्येक भाविक हा शिर्डीमध्ये येणार नाही। त्याची पूर्वतयारी आपण सुरू केलेली आहे। मला वाटतं 2 वर्षामध्ये आणखी शिर्डीचं स्वरूप बदलणार आहे। येणाऱ्या भाविकांची संख्या, वाढत्या उद्योग, एकूणच शिर्डीचा चेहरा मोहरा या निर्देश काळात आपल्याला बदल पाहायला मिळेल। तर नगर जिल्हा सगळ्यात बाबतीत अग्रेसर राहिलेला आहे। आता बॉम्ब तयार होणार आहे, याची रेंज कुठपर्यंत असणार आहे? असं की रेंजची चिंता करू नका, तुम्हाला किती रेंज पाहिजे आम्हाला सांगा की आम्हाला। साहेब, काल गुढीपाडवा होता आणि वडेट्टीवारांना काल छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण झाली। इतके वर्ष आठवण झाली, मात्र काल झाली। जसं की दुर्दैवानं छत्रपती संभाजी महाराज संदर्भामध्ये जे काय वक्तव्य काही मंडळी करत होती उपकृत झालेली आहे। छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे आपलं दैवतच आणि दुसऱ्या महाराष्ट्रामध्ये एका देशपातळीवर काही लोकांना अशा दैवतांचं अवमान करण्याचं एक प्रकारचं प्रसिद्धीच्या हव्यासापोटी म्हणा, त्यांना त्यांचं बलिदान समजलं नाही म्हणा, ते वक्तव्य करत राहतात। दुसऱ्याला सुचलेलं शहाणपण आहे। राज ठाकरेंनी असं म्हटलंय की औरंगजेबाची कबर काढू नका, उलट तिथं फलक लावा की मराठ्यांनी याला काढलंय, आम्ही त्याचं समर्थन करतो। प्रत्येकाचे मतं वेगळे आहे, शेवटी लोक भावना काय सांगतात, कबर काढली पाहिजे, राज ठाकरे भावनेचा आदर केला पाहिजे, हे आमचं भूमिका आहे। राज ठाकरे यांनी काल वर्धापन दिनी ज्या पद्धतीनं भाषण केलं, ज्या टीका केल्यात, गंगेवरून पुन्हा एकदा त्यांनी टीका केली, प्रदूषणावरून, कसं पाहताय सगळ्या ठाकरेंच्या वाटचालीकडे? मला वाटतं काय की प्रत्येक वक्तव्यावर आपण बोललं तर असं काही नाही, त्यांनी त्याच्या पक्षाची भूमिका मांडली। निवडणुकीच्या तोंडावरती अडकी कारखान्याला 296 कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत, काय नाही विषय कारखाने दिले नाही आहे। राज्यातल्या जवळजवळ 17-18 कारखान्याने पैसे दिले, म्हणजे सहकारी कारखानदारीला मदत व्हावी म्हणून NCDC जे आहे, नॅशनल कॉर्पोरेट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्याच्या माध्यमातून हे पैसे मिळतात आणि ते राज्य सरकारमार्फत दिलेले कारण त्याच्यावर नियंत्रण असावं। आता आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा विखे पाटील कारखान्याबरोबर ज्ञानेश्वर कारखाना आहे, अशोक कारखाना आहे, त्याचबरोबर वृद्धेश्वर आहे, संजीवनी आहे, सगळ्यांना पैसे मिळाले, गणेशला पैसे दिले। शेतकऱ्यांच्या त्यामुळे मला वाटतं सरकारची भूमिका हीच आहे की कारखान्यांचं पुढं जीवन त्या ठिकाणी कारखाना सुरक्षित चालला पाहिजे। शेतकऱ्याच्या मालकीचे कारखाने त्याचं खात्रीकरण होणार नाही, होणे यासाठी स्थापलेलं आहे। शेतकऱ्यांचं कर्जमाफी फक्त निवडणुकीपुरतंच होतं धोरण, त्यानंतर पुढे गेले असं टीका केली। राज्य सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीची घोषणा केली। त्यामुळे आता असं आहे की 5 वर्षाचा राज्य सरकारचा कालावधी आहे, तर सरकार काही कर्जमाफी करणार नाही असं कधीच म्हटलेलं नाही। जाहीरनाम्यात दिलेला शब्द आम्ही पूर्ण करून सरकारची भूमिका आहे।
डिफेन्स क्लस्टरचं आता आपण पाडव्यात उभा आहोत. पुढच्या पाडव्याला फॅक्टरी चालू झालेली आहे. सर नेमका प्रोजेक्ट काय आहे, काय बनणार हा आहे? जो प्रोजेक्ट जो आहे त्याच्यापासून बॉम्ब शेल बनणार आहे, जी आज भारतामध्ये कमतरता होती. भारतामध्ये एकच कंपनी होती भारतवर जी बॉम्ब शेल बनवते, ती आज दुसरी कंपनी तयार झाली आहे भारतामध्ये बॉम्ब शेल बनवण्यासाठी. आणि हे बॉम्ब शेल भारतासाठी आणि भारताच्या नेबरिंग कंट्री मित्र देशांसाठी आपण एक्सपोर्ट करणार. हा प्रकल्प हा खूप मोठा प्रकल्प आहे. सगळ्यात मोठा श्रेय म्हणजे की हा जो डिफेन्स क्लस्टरची संकल्पना नामदार साहेबांनी 6 महिने कंटिन्यू मुख्यमंत्री महोदयांकडे फॉलोअप करून हा क्लस्टर संकल्पना इथं उदयास आणली. त्यामुळं हा प्रकल्प इथं उभा राहत आहे. मेक इन इंडियाची जी घोषणा मोदींनी दिली होती त्या अनुषंगाने कुठेतरी आता पुन्हा एकदा शिर्डीतूनही त्याच पद्धतीचा मोठा प्रोजेक्ट होतोय. सर म्हणतात की विश्वमित्र ज्यांनी खरोखर ह्या भारतासाठी आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्ससाठी खूप मोठा निर्णय हा आज घेतलेला आहे. याची खरी परिणती पुढच्या 5 वर्षानंतर 3 वर्षात जगाला दिसणार आहे. कारण जगामध्ये सगळ्यात स्वस्त प्रमाणावर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग फक्त भारतात होऊ शकतं याची जगाला कल्पना आलेली आहे. त्यामुळं भारताला लागणारं डिफेन्स इक्विपमेंट आणि जगाला लागणारं डिफेन्स इक्विपमेंट हे भारतातच बनणार आणि त्याचं मेन स्थान शिर्डी आहे. प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडकेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी, शिर्डी. अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.